इथं म्हणलं इथंच असणार की. मुंबईवरून आलेला आहे हा गोविंदा पथक आणि त्यांनी इतक्या स्किलफुली, इतक्या सुंदर पद्धतीने टेक्निकली उत्तम अशी सलामी दिली आहे. इकडे तिकडे न विसरून जाता एकदम फोकसली, हो की नाही? त्यांच्या या सलामीला आपणही सलामी दिली पाहिजे. जोरदार टाळ्यांनी पुन्हा एकदा. आज इथे केडगाव मध्ये इतक्या मोठ्या स्वरूपात दहीहंडीचं आयोजन केलं गेलं आहे आणि या उत्सवाचं आयोजन ज्यांनी केलं आहे ती मंडळी माझ्या बरोबर इथे उभी आहे. अर्थातच संदीप दादा खोतकर युवा मंच मित्र परिवार यांच्या बरोबरीने माझ्या बरोबर भूषण दादा आणि गणेश भाऊ सातपुते असे हे दोन युवा प्रेरणादायी भविष्यातील नेतृत्व उभे आहेत आणि त्या दोघांना खरं तर संदीप दादा आपल्या सगळ्यांचे लाडके असे माजी महापौर यांचा अनुभव, यांची प्रेरणा मिळालेली आहे आणि त्यांच्याच मार्गदर्शनाखाली हे दोघं भविष्यातील केडगाव आणि अहिल्यानगर येथील विकास करतील याची मला खात्री आहे. आज मगाशीच भूषण दादा यांनी भाषण दिलं, अगदी मोजक्या शब्दांमध्ये 2 वाक्य बोलले ते आणि 2 वाक्यांमध्ये त्यांनी त्यांचं म्हणणं मांडलं. मला खरं तर महाराष्ट्रभर या छोट्या गोविंदाला वर यायचंय का? कसं कुठून येणार आहे? त्याला तिकडनं मागून घेऊन या. पण नाही, इथून त्रास होऊ शकतं. या आपल्या छोट्या गोविंदाला जोरदार टाळ्यांनी आपण. मुलगी आहे. अरे वा, काय नाव बाळा तुझं? समृद्धी. अशी समृद्धी आपल्या केडगावला लाभो. या सगळ्या गोविंदा पथकामध्ये एकच मुलगी आहे का? शेवटी टॉप वर कोण जाते? मुलगीच जाते. कमाल कमाल. या मुलीसाठी जोरदार टाळ्या, समृद्धीसाठी जोरदार टाळ्या. असं समृद्ध करणारा नेतृत्वही आपल्याला लाभला आहे. संदीप दादांचे वडील आहेत ज्यांनी इतकी वर्ष या केडगावकरांचा विकास केला आहे. सामाजिक, राजकीय अशा विविध, शैक्षणिक अशा विविध क्षेत्रात त्यांचं काम हे वाखाणण्याजोगं आहे. मी गेली अनेक वर्ष संदीप दादांचं कामही पाहिलेलं आहे. वडिलांकडनं संदीप दादांकडनं आता हे दोघं गणेशजी आणि भूषणजी. आणि मगाशी आदित्य, तुम्ही पण इतकं सुंदर भाषण केलं. आदित्यला पण मी अनेक वर्ष ओळखते. जेव्हा अहिल्यानगर किंवा आता पुण्यात देखील याच्या शाखा आहे संदीपच्या, तेव्हा मी जेव्हा इकडे येते किंवा पुण्यात संधी मिळते, आम्ही सगळे मराठी चित्रपट सृष्टीतली मंडळी संदीपला नक्कीच भेट देतो. पण त्या पलीकडे जाऊन त्यांचं काम हे वाखाणण्याजोगं आहे आणि अत्यंत प्रेरणादायी असं आहे.